येवल्यात भाजप नेत्या अमृता पवारांनी शरद पवारांचं स्वागत केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात। दरम्यान अमृता पवार या येवल्यातून निवडणूक लढवण्यासाठी देखील इच्छुक आहेत। पाहूया। मी येवल्यामध्ये पूर्ण सर्वच जिल्हा येवला विधानसभा हा पिंजून काढलेलाच आहे, पण शेवटी राजकारण आहे, काय होईल नाही सांगता। येवल्यामध्ये भाजप नेत्या अमृता पवार यांनी शरद पवारांचं स्वागत केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। अमृता पवारांनी शरद पवारांचं स्वागत केलंय, त्यामुळे त्या शरद पवार गटात जाणार का अशा चर्चांना देखील तोंड फुटलंय। दरम्यान अमृता पवार या येवल्यामधून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी देखील इच्छुक आहेत। त्यामुळे येवल्यामध्ये छगन भुजबळ विरुद्ध अमृता पवार यांच्यामध्ये सामना रंगणार का असा प्रश्न देखील आता विचारला जातोय। हे पहा, मी तिथून तयारी नक्कीच करते आहे। मला तिथे मी जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीनेच दिली होती, विधानसभा प्रमुख केलेलं, त्यामुळे मी येवल्यामध्ये पूर्ण सर्वच जिल्हा येवला विधानसभा हा पिंजून काढलेलाच आहे, पण शेवटी राजकारण आहे, काय होईल नाही सांगता। पण भुजबळ विरुद्ध अमृता पवार अशी लढत येवल्यात कशी होऊ शकते, दोन्ही पक्ष जर मित्रपक्ष असतील तर? नाही, ते वेळ आणि काळच ठरवेल, आज तर काही मी सांगू नाही शकत त्यावर। दरम्यान अमृता पवार कोण आहेत त्यावर एक नजर मारूया। अमृता पवार या माजी खासदार वसंत पवार यांच्या कन्या। येवल्यामध्ये भाजप नेत्या अमृता पवारांनी शरद पवारांचा सत्कार केल्यानं भुवया उंचावल्या। अमृता पवार येवला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। सध्या येवला मतदारसंघात छगन भुजबळ हे विद्यमान आमदार। येवल्यातून पवार गटातून तिकीट मिळवण्यासाठी अमृता पवारांचा प्रयत्न सुरू आहे। येवल्यामध्ये भुजबळ विरुद्ध अमृता पवार असा सामना रंगणार का याकडे देखील लक्ष लागलंय। छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना येवल्यामध्ये फटका बसू शकतो असा दावा राजकीय विश्लेषक हेमंत भोसले यांनी केला। मराठा आरक्षणाच्या बाबतीत छगन भुजबळांनी जी मध्यंतरीच्या काळामध्ये भूमिका घेतलेली होती आणि विशेषतः नाभिक समाजावरनं जे वक्तव्य मराठा समाजाविषयी जे केलेलं होतं, त्यानंतर मराठा समाज हा छगन भुजबळांवर कमालीचा नाराज दिसतोय आणि याच नाराजीचा मोठा फटका हा विधानसभा निवडणुकीत बसू शकतो अशी शक्यता आता सगळीकडे वर्तवण्यात येत आहे। अमृता पवार यांनी येवल्यामधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर महायुतीकडून छगन भुजबळ हे येवल्यामधून विधानसभा निवडणूक लढवणार हे जवळजवळ निश्चित आहे। त्यामुळे भाजप नेत्या अमृता पवार येवल्यामधून कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।